राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे आज पिंपरी चिंचवड शहरात सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्ताने उपस्थित होते. पिंपरी येथील विशाल टॉकीजमध्ये इम्रान शेख यांच्यातर्फे आयोजित शोसाठी अमोल कोल्हे उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं म्हटलंय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. अजित पवार आज शिरूर लोकसभा क्षेत्रात आपली ताकद वाढवण्यासाठी सभा बैठका घेत आहेत. यावर अमोल कोल्हे म्हणाले की लोकशाही आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. महायुतीमध्ये शिरूर लोकसभा जागा कोण लावणार हे अद्याप ठरलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केलं. शिरूर जागा आपल्याकडे ओढण्यासाठी आज अजित पवार यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत जागा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं दिसत असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलंय. दादा फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही असं देखील अमोल कोल्हे यांनी सांगत अमोल कोळर विरुद्ध अजित पवार प्रकरण आटोपत घेतलं. मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितलंय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मध्यंतरी अजितदादांनी आपल्याला चॅलेंज केलं होतं की निवडणुकीमध्ये आपला पराभव करणार. आता आपल्याच मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा आज मेळावे घेत आहेत, शक्ती प्रदर्शन करत आहेत. कसं पाहता तुम्ही त्याकडे? बघा, लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा हा 100% अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये नेमकी शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा कोण लढवणार हे ठाऊक नाही आहे. त्यामुळे याआधी शिवसेना शिंदे गटानं शक्ती प्रदर्शन करून ती जागा आपल्याकडे यावी असा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीनं हे शक्ती प्रदर्शन करून ही उमेदवारी कुणाकडे यावी यासाठी प्रत्येकजण आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दादांचं शक्ती प्रदर्शन उमेदवारी मिळावी यासाठी आहे की तुमचं प्रदर्शन म्हणजे तुमचं पराभव करण्यासाठी? बघा, दादा हे फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने त्यांच्या नेतृत्वाविषयी बोलणं उचित ठरणार नाही. हा लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांची ताकद आजमावण्याचा 100% अधिकार आहे. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघानं जो आत्तापर्यंत विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो लोकसभेच्या माध्यमातून लोकसभेच्या फ्लोअरवर हा सातत्यानं सार्थक ठरवण्याचा प्रयत्न मी करतो आहे. पहिल्या टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादानं मिळाला. फर्स्ट टाईम निवडून आलेल्यांमध्ये देशभरातला 3रा क्रमांक हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हा क्रमांक मिळालेला आहे. आणि हे सगळं जनता बघते, त्यामुळे जनता नक्की आशीर्वाद देईल असा विश्वास आहे. पार्थ पवारांना तुमच्या विरोधात उभं करायचं चाललं आहे अजितदादांचं. हे बघा, निवडणूक आहे म्हटल्यानंतर बिनविरोध तर होणार नाही, कोणी ना कोणी समोर असणार आहे. आणि त्यामध्ये वैयक्तिक यामध्ये कोणाविषयी आकस असण्याचं काही कारण नाही आहे, वैयक्तिक कोणाला विरोध असण्याचं कारण नाही आहे. विचार धरून एक तुमचा जो प्रवाह आहे, तुमचा जो अजेंडा आहे, पॉलिसीज आहेत, या धरून पुढे जाणं जास्त गरजेचं आहे. आज शिरूर लोकसभा मतदारसंघात तुम्ही पाहत असाल तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काम कॅबिनेट अप्रुव्हलच्या अंतिम टप्प्यावर आहे. नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांची कामं विरोधी पक्षातला खासदार असताना आलेली आहे. बैलगाडा शर्यत सुरू आहे. त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीचं काम दृष्टिक्षेपात आहे. राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचं काम हे दृष्टिक्षेपात आहे. आणि या गोष्टी पूर्ण करण्याला मला जास्त प्राधान्य आहे. त्यामुळे समोर कोण आहे काय आहे यापेक्षा मला वाटतं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवणं जास्त महत्त्वाचं आहे. पार्थ पवारांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे पण होते. अशा प्रकारे म्हणजे सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना किंवा त्यांच्या मुलांनी अशा प्रकारे गुंडाची भेट घेणं कितपर्यंत योग्य वाटतं? याविषयी मला कोणतीही माहिती नाही, त्यामुळे भाष्य करणं उचित नाही. एक प्रश्न आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने निर्वाणीचा इशारा दिला की जर निर्यात बंदी उठवली नाही तर आम्ही नोटा म्हणजे वोट देण्याऐवजी नोटा देऊ. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा गेल्या आपण 30-35 दिवसात जर कांदा निर्यात बंदीने झालेलं नुकसान जर फक्त बघितलं तर केवळ महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 1500 ते 1800 कोटी रुपयांचं नुकसान आहे. जेव्हा केंद्र सरकार हे सातत्यानं सांगतं की आम्ही पाकिस्तानचं कंबरडं मोडू, वस्तुस्थिती आहे की कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे केंद्रातलं सरकार हे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं करतं आहे. आज मिडल ईस्टचं मार्केट असेल, युरोपचं मार्केट असेल, हे संपूर्ण मार्केट पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात गेलेलं आहे. आज पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळतो आहे, पण भारतातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे. हे अत्यंत दुर्दैवी चित्र आज सरकारच्या या कांदा निर्यात बंदीमुळे. आणि त्याहीपेक्षा दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या 48 खासदारांपैकी 39 खासदार हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचे आहेत. आणि महाराष्ट्रातले 39 खासदार
कांदा निर्यात बंदीविषयी चकार शब्द काढत नाही, हे दुर्दैव आहे. मी असेच आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असेल, कांदा निर्यात बंदीविषयी बोला म्हटल्यानंतर गेल्या अधिवेशनात आमचं निलंबन करण्यात आलं होतं. पण या अधिवेशनात पुन्हा कांदा निर्यात बंदीचा उठवण्यासाठीचा हा शेतकऱ्यांचा आवाज आम्ही नक्की उचलू. एक शेवटचा नवीन प्रश्न असेल की महापालिकेच्या संदर्भात आज हे अहवाल मागवण्यात आला विभागाकडनं आणि त्या तिन्ही नगर परिषदाच्या नवीन महापालिका होणार आहे त्या सगळ्या तिन्ही आपल्याच मतदारसंघात याविषयी आपल्याला सर ऐका ना, मी लोकमतमध्ये सरांना घेऊन येतो वरती जनता. डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर महापालिकांच्या निवडणुका कधी होणार हा मोठा प्रश्न आहे ना. कारण सर्वसामान्य जनतेच्या वॉटर मीटर गटर ही जी महत्त्वाची जी प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी आज अनेक महानगरपालिका बघत असतात. 3-3, 4-4 वर्ष महानगरपालिकांच्या निवडणुकाच नाही आहेत, नगरसेवकच नाही आहेत. त्यामुळे जे काही महानगरपालिकांमध्ये प्रशासक बसलेले आहेत, हे प्रशासकच काही ठिकाणी मालक बनल्याच्या थाटात वागत आहेत, असे अनेक ठिकाणी आरोप होत आहेत. पण महापालिका जरूर करा, त्याआधी निवडणुका तर घ्या. तिथं स्थानिकांचा हातवाढीला विरोध होतो, नगर परिषदांच्या हातवाढीला. हे बघा, यामध्ये सुनियोजित शहरीकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन या संदर्भात गोष्टी होतील. पण या फार पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे हे महिला आरक्षणासारखं झालं. आधी जनगणना होईल, त्यानंतर डिलिमिटेशन होईल आणि मग महिला आरक्षण मिळेल. आधी वॉटर मीटर गटाचा रोजचा प्रश्न तो सोडवा. मराठा आरक्षणासंदर्भात तेव्हा मी कालही भूमिका स्पष्ट केली. जरांगे पक्षाच्या आंदोलनाला हा नक्कीच पाठिंबा